नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते विजयी झाले आहेत। श्रीगोंदा हा पाचपुते यांचा बालेकिल्ला। या मतदारसंघाचे बबन पाचपुते यांनी 35 वर्ष प्रतिनिधित्व केले आहे। आता त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत। दरम्यान श्रीगोंदा तालुक्याला आणखी एक आमदार मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे। राहुल जगताप हे विधान परिषदेवर जाऊ शकतात असा दावा प्रसार माध्यमांमध्ये होतोय। खरं तर राहुल जगताप यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढवली होती, मात्र पाचपुते यांच्या वादळामुळे जगतापांचा निभाव काही लागला नाही। श्रीगोंदा तालुक्यातील युवकांचे धडाडीचे नेतृत्व म्हणून राहुल जगताप यांची ओळख आहे, मात्र त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला। सहकारी साखर कारखानदारी अडचणीत येऊ लागल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते असे बोलले जाऊ लागले। यामुळे राहुल जगताप लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। मिळालेल्या माहितीनुसार जगताप येत्या 2 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। एवढेच नाही तर सूत्रांनी अजित पवार गटात जगताप यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांची वर्णी विधान परिषदेवर लागू शकते असा देखील दावा केला आहे। राहुल जगताप यांची विधान परिषदेवर वर्णी लागली तर साहजिकच श्रीगोंदा तालुक्याला 2 आमदार लाभणार आहेत। विधानसभेत बबन पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते आणि विधान परिषदेत राहुल जगताप असे 2 आमदार श्रीगोंदा तालुक्याला लाभतील। तथापि अजूनही जगताप यांनी अजित पवार गटात प्रवेश केलेला नाही। यामुळे राहुल जगताप यांचा पक्षप्रवेश कधी होतो आणि त्यांना खरंच विधान परिषदेवर पाठवले जाते का हे पाहण्यासारखं ठरणार आहे।